मॅम आमकां खुबशे स्ट्रेसा बद्दल प्रश्न आयिल्ले आसा. सो आमी एक हे सेशन स्ट्रेस मॅनेजमेंटा बद्दलच उलोवया. शुअर. मॅम एक आतां ल्हानांतल्यान ते व्हडल्या मेरेन व्हडल्यांक आसतात, पण ल्हान भुरग्यांक सुद्दां स्ट्रेस आसता. हय आसा. सो तो मॅनेज कसो करप आनी तो आयडेंटिफाय कसो करप आनी ट्रिगर कसो करप? ओके. कशें आसा न्ही, स्ट्रेस वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आसा. ओके. आतां जॉब स्ट्रेस आसा, पर्सनल स्ट्रेस आसा, फायनान्शियल स्ट्रेस आसा. स्ट्रेस सुरवात खंयच्यान जाता? स्ट्रेस सुरवात जाता थॉटांतल्यान, विचारांतल्यान. ओके. एक पर्टिक्युलर सिच्युएशन, ताका आमी सायकॉलॉजी प्रमाणे स्टिम्युलस आनी रिस्पॉन्स म्हणटात. की एक स्टिम्युलस आसा आनी ताचेर तुमचो रिस्पॉन्स आसता. बरोबर? सो आतां जर तो पर्टिक्युलर स्टिम्युलस जर तुमच्या अकॉर्डिंग तो स्ट्रेसफूल आसा, तो म्हज्या अकॉर्डिंग स्ट्रेसफूल आसपाक शकना. बिकॉज प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आसा. आतां फॉर एक्झाम्पल तुमी जर इंट्रोवर्ट आसा, तुमकां कोणा कडेन वचून उलय म्हणून सांगलें की तो तुमकां स्ट्रेस क्रिएट करतलो, बिकॉज तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या पर्सनॅलिटीन तें बसना. वेरएज म्हाका सांगलें वच आनी ताचे कडेन 4 गजाली कर, हांव आत्तां करपी, बिकॉज आय एम एन एक्स्ट्रोवर्ट. सो प्रत्येकाच्या नेचर आणि प्रत्येकाच्या विचारांच्या बेसिसचेर तांचे स्ट्रेस लेवल्स असता. हा, आता पयलींच्या काळान भुरगीं वर स्ट्रेस फ्री, लायक आवर चायल्डहूड ऑल्सो वॉज यूज टू गो विथ द फ्लो. हा, घरान इश्यूज आसा यूज टू गो विथ द फ्लो. आता कितें जाला, इतले चॅलेंजेस वाडल्या की आजकाल ल्हान भुरग्यांक सुद्धा स्ट्रेस येता. बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन म्हण, हय. ऑर मे बी कॉम्प्लेक्शन म्हण. सारकें. खंयच्याच बाबतींत धाकट्या भुरग्यां भितर पळयलें जाल्यार स्ट्रेस हो आसाच. स्ट्रेसफूल असतात, टेन्स असतात. सारकें. ल्हान ल्हान भुरगीं दे डिस्कस अमंग देमसेल्स. आतां बुलिंग हे स्कुलांनी जाताच. आमच्या टायमार आमच्या बरोबर जाल्लें, आतांच्या भुरग्यां बरोबर जाता. बट आतांची पिढी सेन्सिटीव जाल्या. मातशें कितें जाल्यार रोखडेंच तांच्या मनाक लागता आनी मागीर ती घरा कडेन घेवन येतात, मागीर बसतात, बाबा म्हाका मम्मा अशें म्हळें, ताणें अशें केलें. सो बेसिकली आमचो एक पेरंट म्हणून सुद्धा रोल इतलो वाडिल्लो आसा न्ही. आनी सुरवात हांव ऑलवेज से, जेन्ना भुरग्यांक कावन्सिलिंगाक म्हजे कडेन पेरंट्स घेवन येता, I always make it a point that parents also sit with me while doing counseling, because तांकांय खंय तरी गरज आसता. हांव आनी तूं एक पेरंट आसा, आमकां भुरगीं आसा. सो जर हांव म्हजे स्ट्रेस लेवल मॅनेज करपाक शकलें ना, म्हजें फ्रस्ट्रेशन हांव दुसऱ्याचेर जर काडटा, जाल्यार हाव विल आय गिव पेरंटींग टू माय चायल्ड एंड टेल हिम रागार जावप ना, चिडप ना, रडप ना? when if I am in a position to do it, because पयलींचे आमचे पेरंट आमकां थापटायताले आनी म्हणटाले आवाज चडोव नाका, आनी बापूय आवाज चडोवन उलयतालो. बट आतां जर बापूय किंवा आवय आवाज चडोवन भुरग्यांक म्हळें, म्हणजे तूच आवाज चडयता आनी म्हाका सांगता आवाज चडोव नाका. आतांची भुरगीं तशीं जाल्या. सो युअर लेवल ऑफ अंडरस्टँडिंग हॅज टू गो टू अनदर लेवल. सगळ्या बाबतींत स्ट्रेस खूब वाडिल्लो आसा. एंड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इज दिस, विच इज विथ एव्हरीबडी ऑफ अस फ्रॉम चायल्डहूड टील ओल्ड एज. आनी हातून जितलें आमकां बरें दिसता तितले तातूंत नेगेटीव गोश्टी आसा, हें आमकां प्रत्येकाक खबर आसा. आनी आमी ताजेर कंट्रोल करपाक शकना, म्हणून आयज स्ट्रेस लेवल खूब वाडला. ओके. इन सिंपल टर्म्स आय वूड से, आमच्या शरिरान डोपामायनची गरज आसता, विच इज अ पॉझिटिव्ह हॉर्मोन. आनी पण तो डोपामायन जर अति वाडपाक लागलो जाल्यार सुद्धा तो डेंजरस. आतां फॉर एक्झाम्पल तूं उदास आसा किंवा तूं स्ट्रेस्ड आसा, तूं कितें करता, एक चेंज किंवा बरें दिसपा खातीर तुका आनी कांय करपाक मेळना, तूं फोन घेता, इन्स्टाचेर वता, तुजे रिल्स पळयता. बरें दिसलें, कॉमेडी 2 रिल्स पळयले, तिसरो पळयलो, चवथो पळयलो. तातूंत कितें जाता, डोपामायन बॉडीन रिलीज जाता, म्हणून तुका टेम्पररी बरें फिलींग आसता. बट आफ्टर फ्यू मिनिट्स वन्स यू कीप द इंटरनेट ऑफ, परत तुजें स्ट्रेस लेवल वाडपाक लागता, बिकॉज टेम्पररी डोपामायन रिलीज जालो. तुवें एक्चुअल कारणार वचूं ना की कित्याक स्ट्रेस आयलो आनी हांव तो कसो डील करूं शकता. मॅम म्हाका नॉर्मल स्ट्रेस आनी क्रॉनिकल स्ट्रेसाचे डिफरन्स कितें? सी, नॉर्मल स्ट्रेस म्हणजे कितें की तितल्या पुरती तुमकां तो स्ट्रेस आयला आनी तो स्ट्रेस तुमकां एक वेगळेच फिलींग दिता, त्रास जाता, आनी आफ्टर अ वायल यू आर फायन एंड यू आर बॅक ऑन ट्रॅक. म्हणजे तुमी तुमची कामां सगळीं व्यवस्थीत करपाक शकता. सो ताका आमी मायनर स्ट्रेस म्हणटा, नॉट व्हेरी नॉर्मल इट इज, विच इज पार्ट एंड पार्सल ऑफ लायफ. म्हणजे जेन्ना आमी शिकतालीं स्ट्रेस, तेन्ना 2 तरेचे स्ट्रेस शिकलेले, यू स्ट्रेस एंड डी स्ट्रेस. यू स्ट्रेस इज वॉट, की सपोज यू हॅव एन एक्झाम टुमॉरो एंड यू गेट लिटल एंग्जायटी टुडे. फाल्यां पेपर, फाल्यां पेपर, फाल्यां पेपर. So that stress is required to perform well in your exams. So that is positive stress. That is eustress. De-stress is what? A stress which is hampering your performance. म्हणजे तू इतलो तो स्ट्रेस घेता की तुजे बरयतना हात थरथरता, तुका उलोवपाक जायना. दॅट इज क्रॉनिक स्ट्रेस. तो तू खूब टायमान तो तू घेवन बसला. म्हणून आजकाल एंग्जायटी अटॅक्स, panic attacks cases वाढल्या is because of the chronic stress that have been taking for all these years. मॅम हो फिजिकली आनी सायकोलॉजिकली इफेक्ट कितें आसा?
as we all know, physical is, again, people are getting now diabetes, BP shoot up jata. So there are physical problems, health issues jata, headaches jata, other symptoms asat. Okay, heart attack. Okay, now we have seen a lot of men get heart attack as compared to women. Men's heart attack rate is higher because they don't talk about their mental health issues. They don't deal with their issues in a right way. Okay, so either they go to alcohol addiction and then they go to aggression, and it leads to either depression or suicide. ओके, सो स्ट्रेस हो वेगवेगळ्या प्रकारचो आसा आनी ताजो शरिराचेर इम्पॅक्ट जाता. सो जेन्ना हांव स्ट्रेस घेता, खूब एका गोष्टीचेर विचार करता, जाल्यार तो स्ट्रेस आमकां अफेक्ट जाता. आतां कोणाक मायग्रेन जर आसा, बरी वर्सां जाली, आनी आमकां हें खबरूय आसा की मायग्रेन इज नॉट फिजिकल, इट्स मोर ऑफ सायकोलॉजिकल. बरोबर, जो एकूच पाठ तकलीची दुखता, फणफणटा, गुणे मारल्या भशेन जाता, आनी डॉक्टर म्हणटा कांयच ना तुका, तूं फक्त स्ट्रेस घेता. सो इट्स बिकॉज ऑफ युअर स्ट्रेस लेवल की हे सगळे सिम्पटम्स दिसपाक लागता. सो आय वूड एडवाइज एवरीबडी, टेक अ पॉज फ्रॉम युअर बिझी लाईफ आणि फोकस करा की म्हजो शरिराचो खंयचो अंग चड दुखता. एव्हरीथिंग हॅज अ रिफ्लेक्शन ऑन द बॉडी, यू नो, वॉट एव्हर माइंड इज टेलिंग यू. सो म्हजो हात दुखता, म्हजी बॅक चड दुखता, ताजो स्ट्रेसाचो इफेक्ट तो. आणि तो कसलो स्ट्रेस आसा. सो दॅट्स psychologically, when you're low, when you have been suppressing yourself all this while, it has an impact on the body. सो बेजिकली सदां आमी एवरी डे कितें अशे टॅक्निक्स आसतल्यो की आमी आतां आमकां स्ट्रेस येयला तो आमी मॅनेज करूं शकतली? One beautiful technique which even I do is मनातले शरीरातले भायर येवपाक जाय. आता प्रत्येक जण एव्हरी टाइम काउन्सिलिंगाक वचूं शकना, बरोबर, आणि आमी काउन्सिलरा कडेन जेन्ना अति जाता तेन्नाच वता. बट जेन्ना ते बेसिक लेवलाचेर आसा, आय वूड से ऑन अ रेग्युलर बेसीस अ सिन्सियर रिक्वेस्ट जे हांव स्वता करता. हांवें जे म्हज्या चलयेक शिकयलां इज रायटिंग अ डायरी. आपल्या मनातले, नॉट ऑन द गॅजेट, गॅजेट ओपन करून ताचेर बरोवपाक लागू नाकात. पेन आसपाक जाय हातान, बूक आसपाक जाय फुड्यान, आणि त्या बुकाचेर सगळे तुमचे जे थॉट्स आसा ते बुकाचेर येवपाक जाय. मुद्दाम प्रयत्न करा. 8 दीस सतत एक पेज बरयत रावा. वॉट एव्हर इज डिस्टर्बिंग यू, वॉट एव्हर इज बॉदरिंग यू, त्या पेपराचेर बरयत रावा. आणि यू सी युअर थॉट प्रोसेसेसाचो फ्लो कळटलो की खंय थॉट्स रायट आसा, खंय थॉट्स रॉंग आसा, खंय म्हजे कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स आसा, म्हणजे विचारांमध्ये डिस्टॉर्टेड थॉट्स आसात. हांव एक्झॅज्युरेट करून विचार करता की म्हजे कोणूच प्रेम करना. हो एक्झॅजरेटेड विचार न्ही, अशें जावूच शकना. हा ना, म्हजे आवय बापूय आसा म्हजे प्रेम करपाचे, किंवा म्हजे धूव म्हजे प्रेम करता, किंवा म्हजे फ्रेंड्स आसा, म्हजे रिलेटिव्स आसा. सो आमी कितें करता, जेन्ना आमी स्ट्रेसान आसता किंवा नेगेटिव्ह आसता तेन्ना आमी एक्झॅजरेटेड थिंकिंग करता, बरोबर. ताका आमी कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हणटा. आतां एका मैत्रिणीन म्हाका चीट केलें, सगळ्योच मैत्रिणी म्हज्यो वायट, हांव म्हणटा हांव कोणाचेर विश्वासूच दवरचें ना. तशें नासता. सो वॉट वी डू इज बिकॉज ऑफ दॅट एक्झॅजरेटेड थिंकिंग आमी स्ट्रेस लेवल आमी स्वताचो वाडयता. सो सगळ्यात पयली डायरी घ्या, डायरीचेर बरोवपाक लागा. दॅट इज फर्स्ट आय वूड एडवाइज. सेकंड इज talk to somebody whom you are comfortable sharing. As I said, one person in your life who's non-judgmental about it. Okay, that is most important. Third, I would say is manage your diet well. Okay, yoga, meditation is very, very important, because again, these things are releasing hormones in your body. Now, to elaborate more, there are 4 happy chemicals in your body. Okay, listen to this. Dose. D is dopamine, O is oxytocin, S is serotonin, and E is endorphin. Now, these 4 hormones can be released naturally in your body to make you feel good. Okay. Suppose आता I saw dress घाला, तू सुंदर दिसता. So when I'm appreciating you, तुझ्या बॉडीन पॉझिटिव्ह हॉर्मोन रिलीज झाले आणि माझ्या बॉडीन पॉझिटिव्ह हॉर्मोन्स रिलीज झाले बाय कॉम्प्लिमेंटिंग यू. म्हणून आम्ही म्हणता न्ही ग्रॅटिट्यूड. ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हज्याकडे कितें ना हाचेर फोकस करच्या पेक्षा म्हज्याकडे कितें आसा. आता आम्ही फेसबुकार वतात, आम्ही प्रत्येकाचे पर्सनल लाईफ सोशल मीडियाचेर पळयता, आणि आमकां कितें जाता, ते पळय खंय भोंवपाक गेले, हांव हांगाच उरलें. सो वी आर थिंकिंग नेगेटिव्ह ऑल द टाइम, वी आर कंपेरिंग, आणि ताच्या खातीरूय स्ट्रेस लेवल वाडत आसा. रादर देन दॅट, वेन यू स्टार्ट रायटिंग इन टू इट युअर एटिट्यूड, युअर ग्रॅटिट्यूड ऑफ वेर यू आर लकी, युअर ब्लेस्ड, जाल्यार तुमचो पर्स्पेक्टिव्हच लायफाचो चेंज जाता, आणि मागीर पॉझिटिव्ह हॉर्मोन्स ऑटोमॅटिकली रिलीज जाता. Okay, now you go back home and you're stressed today, you have a son, you just go and hug him. That physical touch with your child will release hormones in your body again. Okay, you do gardening, it will release your hormones. You just go for a walk in the evening, ह्या दिसांनी बरो पावस येता,
बरी गाडी एक घेऊन लॉंग ड्रायव्हाक गेले, when you're stressed, it releases positive hormones. Small things releases positive hormones in your body. But we are so busy into our taxing life that we don't have time to do these simple things असतात. Appreciate your own self. You go in front of mirror, how करता स्वतः? I might not be Aishwarya Rai, but for me, I'm beautiful. So I just go in the mirror and appreciate You are myself. beautiful. Yeah, everybody of us, we should never ever compare ourselves to anybody. बरोबर न्ही. सो जेन्ना तुम्ही स्वताचेर प्रेम करपाक लागता, तुमकां तुमच्यो छोट्यो छोट्यो गोश्टी सुद्दां सुंदर दिसपाक लागतात. हा. बरोबर. आनी तुमकां दुसऱ्यान सुद्दां सुंदर दिसपाक लागता. सिन्स हांव म्हज्या विचारां बद्दल क्लियर आसा, म्हाका दुसऱ्यां मदीं सुद्दां खूब बऱ्योच गोश्टी दिसता. हांव जेन्ना डिस्टर्ब आसता, म्हाका राग येता, सो म्हाका मागीर तूं जें करता ताजेरूय राग येता. ताका आमी प्रोजेक्शन म्हणटात सायकॉलॉजीन. म्हणजे म्हाका राग आसा, आय एम ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड and I take that frustrations out on you and I feel you're not behaving right with me. But the problem is my own thoughts are not right. I am projecting it on you. Understood? So it's simple न्ही. म्हणून डायरी कित्याक डायरीचेर जेन्ना तुमचे इनर डीप फिलिंग्स येता न्ही सबकॉन्शियसांतले, थंय तुमकां कळटा की तुमचे विचार खंय चुकतात. मॅम, कितेंश्यो लायफस्टायल गजाल्यो आहा ज्यो चेंजीस केल्यामुळे एक स्ट्रेस कमी जाऊ शकता कोणाच्याय आयुष्यात? I would say simple. Sit back and see that what you're doing wrong. Okay. And automatically तुमकां कळपाक लागता की आतां सपोज हांव जेवताना म्हज्या हातान फोन आसा आनी हांव जेवतां. रॉंग न्ही. आय शूड बी मायंडफूल अबाउट माय फूड. पानार जें अन्न आसा त्या अन्ना कडेन लक्ष दिवन हांवें जेवपाक जाय. नाल्यार म्हाका मोमान वाडलां आनी हांव मोबायल पळयतां आनी हांव जेवतां. हाव दॅट वील अफेक्ट युअर बॉडी इन अ नेगेटीव वे. बरोबर. सो जें अन्न आसा तेजेर लक्ष ना. सो थंय लक्ष दिवन जेवात न्ही. सुंदर ताट आसा त्या ताटान सुंदर जेवण आसा तेजे कलर्स पळयात. ताका आमी मायंडफूल इटींग म्हणटात. जेवण म्हणजे शीताचो कलर धवो, हुमण आसा जाल्यार ते ऑरेंज, भाजयो आसा जाल्यार त्यो ग्रीन. सो हें सुद्दां एस्पेक्ट्स पळोवप. यू नो दीज आर बेसिक थिंग्स. ओके. वेन यू हॅव आतां देवाक पांयां पडप, हात जोडले गेली आमी पावले देवाक. नो, वाय प्रेयर्स आर देर. खंयच्या रिलिजनाचे आसूं, प्रार्थना कित्याक करप? बिकॉज इट ब्रिंग्स अ कामनेस इन यू, अ स्टेबिलिटी इन यू. एक 2 मिनटां देवा फुड्यान तुमचो बिलीफ आसा, कितें आसा तें तुमचेर तो कामनेस दिता. देयर इज अ पावर, देयर समथींग दॅट इज इन्स्पायरींग यू टू डू वेल. सो म्हणून सांजचे दिवो लायल्या नंतर आमकां आवयो शुभम करोती म्हणपाक लायताल्यो. ताका कारण आशिल्लें. जेवताना बरोबर जेवप. तूं तुजें ताट घेवन तुज्या रुमान, हांव म्हजें ताट घेवन म्हज्या रुमान. हें जें आतां सुरू जालां न्ही, हांव 12 जेवतां, 1 जेवतां, म्हाका पडिल्लें ना. हे साद्यो साद्यो गोश्टी आसा. अदर थिंग फॉर स्ट्रेस इज स्लीप. आजकाल भुरगीं म्हाका सांगतात की ती 3 4 फांतोडेची न्हिदतात. विच इज एब्सोल्युटली डेंजरस. स्लीप इज द फर्स्ट थिंग इफ यू वॉन्ट टू बी मेंटली, फिजिकली हेल्दी. सो 8 वरां, 7 ते 8 वरां, इवन फॉर एडल्ट, स्लीप इज इम्पॉर्टंट. सो ह्यो बेसिक लायफस्टायल गोश्टी आसा. फुड्यान आयिल्लें अन्न जेवप. Today people are into fast foods and those junk foods. Again, thoughts are getting disturbed there. Okay. So for everything and anything, if you take a pause and reflect की बाबा हांव कितें करता, तें बरोबर आसा की चूक आसा, लॉंग रनान म्हाका कितें इफेक्ट जातलो ताजो. ओके. आनी तो जर हांव विचार करत, आतां हांव राग करता, राग करता, पण राग करून करतलें कितें? Then it will go to aggression. And aggression that goes to violence. मागीर उपाय ना. मागीर म्हजेर कंट्रोल उरना. मागीर हांव रॉंग गोश्टी करपाक लागता. सो when it is anger, deal with that anger only. Don't take it to aggression. Deal when it is just an anger. Anger is an emotion. There's nothing wrong. म्हाका तुजो राग आयलो. Done. It can be just said like this. म्हाका आड्डे मारपाची गरज ना. म्हाका रिएक्ट करपाची गरज ना. म्हाका फेकून मारपाची गरज ना. तुका मारपाची गरज ना. Anger is a simple emotion. How there is happiness and there is sadness. How you react to that anger, that is important. बरोबर? सो मॅम, आमी जेन्ना हें सगळें इम्प्लिमेंट करता, आमी ट्राय टू गेट टू द पॉयंट, आतां अशें केल्यार आमकां मॅनेज जातलें. पूण अशी एक केन्ना कितें जाता की आमी घरान एकटे आसता, जावं घरान एकटे आसा, आमकां कितें न्यूज आयकूंक येता, जावं आमच्या बद्दलच कितें तरी आयकूंक येता की आमकां इतकें स्ट्रेसफूल जाता, पूण त्या टायमार तो ट्रिगर करून म्हणजे कशें हँडल करप त्या टायमार जेन्ना एकटे आसता तेन्ना? You are absolutely right. See, 24/7 we can't be perfect. Yeah. Okay, let's accept this. I always say this, that none of us are perfect, not even me. Okay. So जर आम्ही perfect ना, the most important thing that we have to do is we have to just accept की right now म्हाका रडपाक येता, म्हाका राग येता. Don't run away from it or don't deny it.
डिनायल ओके. इज द वर्स्ट थिंग टू डू. खंयच्याय गोष्टीन एक्सेप्ट करा की हय म्हाका ह्या टायमार राग आयला किंवा म्हाका रडपाक येता एंड आय डोंट नो द रिझन. सो सदांच न्ही ग्लुमी लाईफ आसतलें अशें ना. हय. बरोबर काय न्ही? सारकें. दीस येता जाल्यार रात येता, रात येता जाल्यार दीस येता. हें आमी आयकत आसात. सो सेम वे एवरी टायम लाईफ विल बी स्मूथ, देयर विल बी नो स्ट्रेस अशें कोणाच्या आयुश्यान जायना. ओन्ली थिंग इज सी टू इट दॅट दॅट स्ट्रेस डजंट प्रोलॉंग. ओके. त्या मोमेंटाक तुका चिडचिड जाली, तुका रडपाक आयलें, बट नेक्स्ट मोमेंटाक म्हज्या मनशाचो सपोज हांव आनी तूं घरान रावता, तूं म्हजी भयण आसा, तुजी चिडचिड जाली. नेक्स्ट मोमेंटाक म्हाका तें रिअलायज जावन हांव तुजे कडेन अपॉलॉजी करपाक जाय की म्हजें चुकलें हां. हं. बट जर तें वाडयलें जाल्यार तें वाडत वता. म्हणून एक्सेप्ट करप आनी जस्ट लिव्ह विथ दॅट मोमेंट एंड गो अहेड. मॅम, आमी आमची फॅमिली, आमचें काम, आमची पर्सनल लायफ ही बॅलन्स कशी करप? म्हणजे हितूंतल्यान आमकां स्ट्रेस खूपूच जाता. बरोबर. कित्याक एक हातीन येता पसून दुसरें येता. दुसरें येता पसून तिसरें येता. सारकें. मागीर ते सगळेच मायंडान घुंवत आसता की तो आपुणूच स्ट्रेस येता, पूण तो बॅलन्स कशें करप? सी बॅलन्सिंग इज व्हेरी ईझी. हाऊ इट इज ईझी तूं ज्या टायमार ज्या रोलान आसा तो रोल करप. नाव आय एम हियर, आय एम टॉकिंग टू यू, आय या, एम बीइंग अ प्रोफेशनल, यू आर अ प्रोफेशनल. सो माय फोकस इज हियर, या. राइट? That I have to focus on. Once I go back home, I'm a mother. करेक्ट. बरोबर? सो हांवें म्हजो आवयचो रोल करप, की बाबा म्हज्या भुरग्याक अवेलेबल रावप, ताचो अभ्यास आसा जाल्यार घेवप, ताचे बरोबर 4 खेळ खेळप, सो दॅट शी अल्सो फील हांव 24 वरां ताका अवेलेबल आसूं शकना. हय. बट ज्या अर्द वरां हांव ताका अवेलेबल आसा, ते अर्द वर हांवें क्वॉलिटी अर्द वर दिवप. आं सांग गो, सांग गो आयकता गो, हें जावपा जायना. Am I right? So सारकें. being mindful about it and giving quality things. So if I'm in my work, I am 110% in my work. तेन्ना हांव हुस्को घरा कडलो करना. ओके. सारकें. करेक्ट? बिकॉज हय. नाजाल्यार तो हुस्को सोंपचोच ना न्ही हय. आयुश्यभर. सो बीइंग मायंडफूल. तूं एक प्रोफेशनल आसा त्या टायमार त्या प्रोफेशना कडेन दवरप. पूण हांव सांगता की यू शुड अंडरस्टँड टू ड्रॉ अ लायन बिटवीन प्रोफेशनल एंड पर्सनल लायफ. ती कितली सोडप, कितली धरप, ती बॅगेज कॅरी करप ना. सो हांव घरा गेलें की आय मेक इट अ पॉयंट कितलें आतां हांवें एक रूल केला म्हज्या लायफान स्पेशली. आतां म्हजे क्लायंट्स कॉन्स्टंट कॉल करतात. एक-एकदां दनपारचे जेवणाचेर कॉल करतात, एक-एकदां रातचे जेवताना कॉल्स करतात. जर सामकेच सिव्हियर केसी आसा न्ही जाल्यार म्हाका खबर आसता जाल्यार हांव एंटरटेन करता. बट हांवें एक रूल केला की हांव स्वताच म्हज्या चलयेन न सांगता तो नोट केलो की हांव जेवताना कितले कॉल्स येवं, हांव फोन कसो उखलना. म्हजो लक्ष म्हज्या जेवणाचेर आसता आनी त्या टायमार फॅमिली बरोबर बसून जेवपाचेर आसता. कितलोय इम्पोर्टंट क्लायंट तो आसूं, हांव 10 मिनटान कॉल बॅक करूंच शकता. बरोबर? किंवा कितेंय हय. आसूं. आमी कितें करतात जेवताना उठतात, फोन आयलो की फोन घेतात, फोनार वतात आनी उलयतात, जेवण थंयच उरता. बरोबर न्ही? हय. हां, आनी आमी अन्नाक सुद्दां आमच्या शास्त्रान आमी देव मानतात. हय. बरोबर. सो ह्यो साद्यो-साद्यो गोश्टी आसा. सो जितले तुमी त्या गोश्टीचेर आतां हांव जर सोशल वर्क करता, हांव सोशल वर्काचेरूच फोकस करता. हांव जर वुमन कमिशनान आसा, हांव थंयच फोकस करता. सो त्या मोमेंटार थंय फोकस करप. ह्या टायमार हांव जर आवय आसा जाल्यार हांव आवय म्हणून फोकस करता. ते म्हजे रोल्स हांव जेन्ना मल्टिपल रोल्स प्ले प्रत्येक जाण आमी करता न्ही. हय. सो त्या रोलार त्या टायमार फोकस करप. स्टुडंट्स यू आर अ स्टुडंट when you're going to a higher secondary or school, focus on your studies. That's what is important. Focus on that college life, school life. थंय 110% दिया. घरा वतकूच तुमी चली किंवा कोणाचो चलो आसा थंय लक्ष दिया. फ्रेंड्सा बरोबर बीइंग अ फ्रेंड लक्ष दिया. 4 गजाली मिक्स करू नाकात. सो बेसिकली जर स्ट्रेस म्हटलो की मनान आसा तें व्यक्त करपा जाय. हय. आनी मेन म्हणटा तें एक्सेप्ट करपाक जे बरं. जी सिच्युएशन आसा ती. बरोबर. मॅम, तुमी इतलीं वर्सां हं. कावन्सिलिंगान आसात. इतल्या जाणांची कावन्सिलिंग केली. थोडे कावन्सिलरूय जाले आसतले तुमकां इन्स्पायर जावन. सो ह्या कावन्सिलिंगा भितर मेजर प्रॉब्लम कितें आशिल्लो? आनी तांकां सोल्युशन कितें? ॲज आय ऑल्वेज से प्रत्येक ऑफकोर्स प्रत्येक वयानुसार आणि प्रत्येक सिच्युएशननुसार वेगवेगळे प्रॉब्लेम्स आयलेच. हय. म्हणजे क्लायंट्स वेगवेगळे तरेचे आयले म्हजेकडे. कडेन कपल्स आयले, फॅमिली आयले, भुरगीं आयलीं, आवय धुवे मधले इश्यूज आयले. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज न्ही प्रत्येकाचा एक प्रॉब्लेम कॉमन पयलो इज स्ट्रगल ऑफ देअर ओन सेल्फ. जो ओके. इंटरनल तांचो स्वताचो स्ट्रगल आसा न्ही, हं. हांव कोण? कित्याक जो पर्यंत न्ही हांव क्लियर जायना हांव कोण आनी म्हाका हय. कितें जाय, हांव सगळ्या रोलान न्ही फॉल्टूच फायंड करता. बरोबर काय ना? सारकें. सो म्हाका जर स्वताचेर प्रेम ना किंवा म्हाका जर स्वताचो शोधूच घेवपाक कळना, हांव प्रत्येक नात्यां मदीं दोश काडीत रावता. हय. कळ्ळें? सो हांव सदांच कितें सांगता, इवन यंगस्टर्स आय टेल, इवन हांव टेल विमेन, सर्च युअरसेल्फ. हं. केतकी इज अ मदर
Ketki is a sister, Ketki is a auntie, Ketki is a daughter, Ketki is a friend, Ketki is a professional. Other than that, कोणतरी असा नाही केतकी. हय. केतकी कितें जाय? हे जर प्रत्येकाने प्रश्न स्वतःक विचारलो, आम्ही एक्सक्यूज दिता. हाली एक केस आयली कमिशनान. देर इज वायलन्स इन द कपल आणि ही इज नॉट बॉदर्ड अबाउट द फॅमिली आणि तिका चलो आसा आणि तो चलो खूप डिस्टर्ब जाता. सो शी केम टू अ कमिशन टू से की मॅम व्हॉट शुड आय डू? प्लीज मेक माय हजबंड अंडरस्टँड की म्हाका तो अजून जाय. आणि आपण ताका सांगले सुद्धा की म्हाका म्हणजे तुजेर प्रेम आसा. आय कांट लीव यू. 15 वर्सां जाली आमचे मॅम लग्न जालां आणि भुरगीं आसा आमकां. चलो आतां स्कुलान आसा. चलो सुद्धा सांगता मा आणि म्हाका तुमचे झगड्यो पळोवपा जायना. पप्पा बरो वागना. आमी वेगळी जावया. बट ती कितें रडली की ना हांव कशें जगू मॅम ताच्या शिवाय. म्हाका जावपाचें ओके. ना आणि हांवें सांगलें सुद्धा ताका. सो हांवें तिका तेंच सांगलें की प्रॉब्लम इज तुका तो त्रास करता हें तुका कळटा. रडटा ती की तो मारता, तो वायट हं. वागता, तो हं, हं. पयशे दिना. बट स्टील यू आर नॉट टेकिंग अ स्टँड फॉर युअरसेल्फ बिकॉज तूं स्वताकूच सोदूंक पावली ना. तुका सारकें. अशें दिसता की तूं जर तो ना आयुश्यान तूं जगपाकूच पावचें ना. अशें ना न्ही. हय. ते एक भाग आसा तुज्या आयुश्याचो. अदर दॅन दॅट स्पिरिच्युअली जर पळयत ताचो आनी खूब कितें गोश्ट आसा. सो तो स्वताचो जर प्रत्येक जाण आमी शोध घेवपाक गेले आनी ते शोध स्टार्ट्स फ्रॉम चायल्डहूड ओके. म्हणजे त्या एजी पासून आमी जर शोधत गेले एक्सपिरियन्सेसांतल्यान आमकां आवय बापायन समजयलें. देन तुजो गोल तुका लायफ तूं जेन्ना एक एडल्ट आसता, यंग एडल्ट आसता तेन्ना करियर करप. त्या करियरान स्वताक शोधप, की म्हाका कितें केल्यार आवडटलें. आतां खुबशे न्ही क्लायंट्स जॉब स्ट्रेस घेवन येता. हं. काम म्हाका मॅडम स्ट्रेस दिता. म्हजें काम म्हाका इरिटेट करता. जर काम इरिटेट करता जाल्यार फायदोच ना. कित्याक तूं कामार वता? इट्स ओन्ली हय. बिकॉज आय नीड मनी. बट देन इफ यू आर नॉट लायकिंग द वर्क, दॅट मीन्स यू डोंट लव्ह युअर वर्क. सारकें. बरोबर न्ही? हय. सो व्हेन यू स्टार्ट लव्हिंग थिंग्स विदिन यू, यू आर क्लियर अबाउट थिंग्स आउटसाइड यू. व्हेन आय एम शुअर दिस इज व्हॉट आय एम. म्हाका हं. सोशल वर्क करपाक आवडटा. म्हज्या घरान कोणूच हेवटेन तेवटेन सोशल वर्कान ना. हं, हं. सम पीपल गेट सरप्रायज की तू कशें सोशल वर्कान इतलें आसा आणि इतले अनुभव आयले आसतना तू स्टील सोशल वर्कान आसा. आय टेल देम बिकॉज दॅट्स व्हॉट आय लव्ह डुईंग हं, इट. हं. I don't wait for the fruit that I get out of it. I feel peaceful because I love doing it. सो बेसिकली काउन्सिलरान केतकी मेमीन स्वताक कशें सोदलें? खंयच्या माध्यमांतल्यान सोदलें? ही जर्नी म्हणजे हांव जशें सांगलें की जशें हांवें म्हजें करियर सुरू केलें आणि लायफान जशे रोलर कोस्टर्स येत गेले, येत गेले, येत गेले. म्हाका कळपाक लागलें की केतकी इज समथींग डिफरंट. हं. की केतकीचो एक हेतू आसा आयुश्यान आणि तो हेतू म्हाका शोधून काडपाक जाय. ओके. एंड एट अ व्हेरी यंग एज न्ही म्हाका खूब बरे बरे आय वूड से टू माय प्रोफेशनल फील्ड म्हाका अनुभव वेगळे वेगळे आयले. म्हणजे आय वॉज पार्ट ऑफ चायल्ड कमिशन. सो थंय म्हाका बाल कल्याण आयोगाच्या थ्रू भुरग्यांचे इश्यूज एड्रेस करपाक मेळ्ळे. तेन्ना हांव इन्स्पेक्शनान एका आश्रमान गेलें. तेन्ना एका 3 म्हयन्याच्या भुरग्याक हांवें आश्रमान पळयलो. जेन्ना आवय बापायन ताका सोडून गेल्ली. ओके. तेन्ना हांव न्यू आवय जाल्लें. तेन्ना म्हाका वेगळेंच एक मातृत्वन फील जालें, की कशें ते भुरगे आवय शिवाय जगतले काय. सो प्रत्येक टप्प्यार न्ही हांव एम.ए. करतना हांव एक रिसर्च केल्लो स्पेशल भुरग्यांचेर. तेन्ना फर्स्ट टायम हांव एका शाळेन इंटरव्यूवाक गेलें आनी हांवें स्पेशल भुरगे पळयले. त्या स्पेशल भुरग्याक पळोवन म्हाका दिसलें, "अरे देवा! हांव कितलें लकी आसा न्ही." हय. आणि मग त्या भुरग्यांचे दुःख समजून घेतले, त्या पेरेंट्सांचे दुःख समजून घेतले. सो अशे प्रत्येक टप्प्यार न्ही म्हाका वेगवेगळे अनुभव येत गेले आनी त्या अनुभवांतल्यान हांव खूब ग्रो जालें. ओके. वुमन कमिशनान हांवें खूब ऑल टुगेदर डिफरंट थिंग्स पळयले, की बायलांचे स्ट्रगल्स, बायलांचे चॅलेंजीस एंड फायनली एट द एंड ऑफ द डे वुमन सफर बिकॉज दे वॉन्ट टू सफर. सो दे व्हेन दे डिसायड आय डोंट वॉन्ट टू सफर, हं. दॅट्स व्हेन दे कम आउट ऑफ इट. हं, हं. सो हे सगळे अनुभव एकत्र करून आयज केतकी जालें. केन्ना अशें दिसना ना केतकी खंय तरी चुकला जावं हांव खंय तरी चुकलां. हांवें खंय तरी इम्प्रुवमेंट करूंक जाय. आपणान केल्यार सारकें की ना अशे डावट येता तेन्ना तुमचें कशें सॉल्व जाता? हय येता न्ही डाउट्स येता. केन्ना केन्ना अशे लायफान प्रॉब्लम्स येता किंवा सिच्युएशन्स येता की दिसता की खंय तरी हांव चुकलें काय. एकएकदां अशें जाता की करपाक जाय नाशिल्लें काय हांवें सोशल वर्क. हांव फक्त एक बरो एक जॉब घेवपाचो, बरे 1-2 लाख कमयता तशें नोकरी पळोवपाची आनी बसपाचें असलें काय. बिकॉज म्हज्या खातीर एकएकदां म्हज्या फॅमिलीकूय स्ट्रेस पळोवचो पडटा असो. स्ट्रगल दॅट आय एम डुईंग. एकदां अशे प्रश्न येतात. मागीर अशें दिसता चल सोडचें काय. पण ना मागीर न्ही एक जेन्ना कितें आसा तो एक म्हज्या आयुश्यांतलो इतलो भाग जाला, की हांव सोडूंच शकना. म्हाका हय. मदत करुना न्ही आतां इवन जेन्ना हांव घरा उरलें 1-2 म्हयने, तेन्ना मदत करना जाल्यार म्हाका गिल्ट फिलींग येतालें.
बिकॉज ओके. आय लव्ह हेल्पिंग पीपल. म्हाका ते भितरल्यान येता. हांव मुद्दाम आर्टिफिशियली लोकांक दाखोवपाक जाय म्हणून करना. हांव सायलेंटली फोना थ्रू सुद्दां खूब जाणांक मदत करता. बिकॉज एंड ऑफ द डे म्हाका ते पीस दिता. म्हाका जरी पयशे दिना न्ही, म्हाका ते पीस दिता. सो येतात न्ही केन्ना केन्ना प्रश्न अशे निर्माण जाता, की सिच्युएशन्स अशे तुका क्रिएट करून दितात, की तुका दिसता. बट जेन्ना तुका तुजो सोल पर्पज खबर आसता न्ही, तेन्ना तुका अशें दिसता ना केतकी तूं चूक करूं ना. तूं ज्या गोश्टीन आसा तें बरोबर आसा. मॅम आमी जेन्ना गोवन फॅमिली म्हणटा पळय, तेन्ना घरान चली भुरगी किंवा चलो भुरगो आसा. ते पेरंट्साचें कितें म्हणणें आसता, की तूं बरो शिक, बरें डिस्टिंक्शन यो आनी एक बरो गव्हर्नमेंट जॉब घे आनी तुज्या फुडाराक पळय. बट एक्चुअली त्या भुरग्याचें ताका थियरिटिकली जायत ना. हं. ताका इंट्रस्टूच आसना. जस्ट बिकॉज पेरंट्स सांगता म्हणून तो शिक, शिक शिकता. बट तो स्ट्रेसांतल्यान शिकता. लायफान कितेंच इन्कल्केट करिना. हं, हं, तशीच 10वी जाता जावं पास जावन मागीर हं. तशीच 12वी जाता. त्या भुरग्यांनी कितें करचें? ना आसा अशे खुबशे भुरगे आसा जांकां व्हडलोसो अभ्यासान इंट्रस्ट नासता, बट तांकां बाकीच्यो गोश्टी करपाक आवड आसता. आतां आनी कितें जालां आतां खुबश्या भुरग्यांक मोबायल साधन मेळ्ळां, तातूंतल्यान खुबशे करियरूय भुरग्यांनी घडयले आसा. देयर इज नथिंग रॉंग इन इट. आय वूड एडवायज पेरंट्स की प्रत्येक जण आयन्स्टायन जावं शकना न्ही. सारकें. प्रत्येक जण दोतोर, इंजिनियर जावं शकना. बाकीचेय प्रोफेशन्स आसात. तशें ते जे प्रोफेशनान ते करपाक शकतात. बट एक म्हजी विनंती भुरग्यांकूय आसा, की ओके. बेसीक डिग्री ही घेवची. ओके. कित्याक डिग्री न्ही केन्नाच वेस्ट वचना. सारकें. आणि डिग्रीन एक वेगळोच कॉन्फिडन्स येता. हय. बरोबर. अपॉर्च्युनिटीज मेळटा. येस. सो तुमचे एस्पेक्ट्स आसा पळय, पर्स्पेक्टिव्हज फुडें आसा पळय, ते खूब वायड जातात. म्हणून हय. आज यंग एजीर कळना आमकां 10वी-12वीन कित्याक शिकूंक जाय अशें हय. दिसता. पण जेन्ना तुमी 30चेर पावता, 35चेर पावता, तेन्ना रिअलायज जाता, की अरे मम्मा-पप्पान सांगिल्लें तेन्ना गेल्लें ग्रॅज्युएशन जाल्यार तेन्ना दिसता की डिग्री ती जाय आशिल्ली म्हणून. जाय आशिल्ली. एंड डिग्री गिव्स यू रिस्पेक्ट. रायट. right? So it is required. So I request all the boys and girls who are listening to me ki shika, हय. okay? Because your degree is important for you, not today, but tomorrow it will be. It will never get wasted. Second, whatever you love doing, do it. आता पेरेंट्सांक इतली विनंती आसा की तो काळ बदलत चल्ला, यू नो सिच्युएशन्स आर सारकें. चेंजिंग. सो आता प्रत्येक जण गव्हर्नमेंट जॉबच घेवन बसचो ना किंवा यू नो त्यो डिग्री प्रोफेशनल कोर्सेसय घेवचो ना. आता इवन थ्रू एनईपी आता चल्ला की जर कोण वोकेशनल कोर्सेसान बरें आसा जाल्यार तो वोकेशनल कोर्स घेवन हय. तातूंत कितें शायन जावं शकता. हय. करेक्ट न्ही? आता सपोज तूं कुकिंगान बरें आसा जाल्यार कुकिंगाचे कितें कितें नवीन नवीन आतां आयिल्लें आसा ताका डिमांड आसा. सारकें. सो ताका व्हडलेशें तूं प्रोफेशनल हें जावपाक जाय अशें कांय ना. किंवा तुजें तूं बारीक सुद्दां क्रिएटीव कितें आसा तें वेल्थ आउट ऑफ द वेस्टांतल्यान तूं क्रिएटीव करून सुद्दां आयज तूं मार्केट करून तूं बिझनेस एम्पायर उबी करूं शकता. फक्त सारकें. जाय कितें ती जिद्द. हय. आणि सेकंड इज सपोर्ट सिस्टम. हय. आवय बापायक इतलीच विनंती की म्हाका दोतोर जावचो आशिल्लो म्हणून म्हाका जावंक मेळना तूं जा. माय मदर वूड हॅव डन सेम थिंग न्हू कितें ना तें येदें व्हडलें जाता शिकता तें सीए जाता तूं आनी कितें बरें डॉक्टर जा. पण म्हजी कॅपॅसिटीच तशी नाशिल्ली. आय वॉज ब्लेस्ड की म्हज्या मम्मा पप्पान म्हाका फोर्स करूं ना की तूं तुज्या कॅपॅसिटी प्रमाणे तूं शिक. सारकें. रायट? सो तेन्ना तेन्ना ते ओपनिंग्स म्हाका पेरंट्सांनी दिले. म्हणून आयज खंय तरी ह्या फिल्डान सुद्दां हांव म्हज्या हातून बेस्ट पावलें. इमॅजिन करा हय. म्हाका जर फोर्स करून खंयच्या फिल्डान घाल्लें जे म्हज्या पर्सनॅलिटीक सूट जायना, आयज हांव रडटलें आशिल्लें. हांव सुद्दां हय. कोणाच्या तरी कावन्सिलराचे क्लायंटाच्या अशें क्लिनिकान बसतलें आशिल्लें की म्हाका स्ट्रेस आयला. जेन्ना तुमचें प्रोफेशन तुमचें पॅशन जाता न्ही, तातूंत तुमकां स्ट्रेस जायना. हय. आनी जेन्ना तुमी हॅपी तेन्ना तुमचे पेरंट्स हॅपी. हय. ओन्ली अ रिक्वेस्ट इज do so good in your profession that you will be known, your parents will be known by your name. I always या. tell youngsters this की तुमचे रिटर्न गिफ्ट तुमच्या आवय बापायन केन्ना आसता जाणा जेन्ना अमकेले अमको तुजो चलो न्ही अशें जावपा जायना. तुमी अमकेले पेरंट्स न्ही हय. अशें जाता न्ही तेन्ना त्या पेरंट्सांक समाधान जाता तांच्या त्या स्ट्रगल्साचेर. हम्म. So, and sometimes if they shout, they react, that's okay. They are parents, they have full right, no? सारकें. Correct to do that. So one advice to youngsters is do your degree. It will never go waste, but pursue your passion. हम्म. Okay. Be focused. आयज एक केलें, फाल्यां दुसरें केलें, अशें करूं नाका. एकूच घ्या and stick to that one thing. And request to parents is support them, believe in them, that they सारकें. can do. Once you believe, everything is possible. म्हज्या आवयन खंय तरी विश्वास दाखयलो की जेन्ना म्हज्या घरान सोयरे येताले, "अरे मिताली हुशार, तुमची केतकी कितें करता?" ती म्हणटाली, "ना, केतकी आमचे शिकपाक जरी तितलें ना न्ही, बाकीच्या गोश्टींनी हुशार हां." सो बेसिकली थियरिटिकलान जर समज कमी आसा जावं एवरेज आसा दॅट इज ओके. बट
they should support in academics, other cultural Yes. activities also, Very much sports. important. Yes, if they are liking sports or if they are liking creative fields, तांकां जर आनी कितें आउट ऑफ द बॉक्स करपाच्या हातून आवड आसा न्ही, क्रिएशन्स टुडे आर इन डिमांड. तूं कितें आउट ऑफ द बॉक्स कर विचार, तुका आत्तां लायन लागता. Exactly. So let them, no, let them. If even now my child, if she wants to pursue something different out of the box, I would love rather than she going for degree or engineering. Yeah, okay. तो रिजिड गोष्टी करच्यापेक्षा जर आवड आसा जाल्यार म्हाका काय प्रॉब्लेम ना, बट झाड आवड ना आनी ताका आउट ऑफ द बॉक्सान कितें प्रोफेशन फाल्यां करपाक जाय, आय वूड लव दॅट शी डू इट बिकॉज दॅट्स ब्युटिफूल नो. I'm at the age of 25 म्हणून to 30 एज, जर एकल्याक आपले फ्युचर कितें तें खबरच ना, जशें चालू आसा तशें चालू आसा, कामाक वयता म्हणून वयता, पूण जेन्ना एक पॉयंट येता जेन्ना सगळेंच सुट्टा, काम सुट्टा, आवय बापूय खूब पयस जातात, फ्रेंड सर्कल खूब पयस जातात. सो एट दॅट एज ताका आपलें कितें तें फुडाकार खबरूच ना. मागीर तेन्ना स्ट्रेस, डिप्रेशन, ओवरऑल सगळो सेल्फ कॉन्फिडन्स वयता, कांयच ना स्वताचें, म्हाजें कितें आसा, म्हाका कांयच कळना, अशें जाता. त्या भुरग्या त्या एडल्ट म्हणटा त्या एडल्टारूच पावता तो, त्या लोकांनी कितें करप? So I have a lot of people like this who consult me की एक पॉइंट येता तेन्ना they lost, okay, feel lost. The first thing I would advise in such a case, तुम्ही प्रोफेशनलाक मेळात, okay. Going to a common man, तो तुमकां सांगतलो की स्ट्रेस कितें घेता, जातलें रे सारकें, okay. Like I keep on speaking to some people, they tell me, ma'am, I want to end my life, I feel from all sides I'm blocked. So go to a professional. Why? It's very important that the professional will guide you in a right way. कॉमन मॅन तुका जस्ट 1-2 मिनटां उलयतलो आनी वतलो. तर प्रोफेशनल विल हेल्प यू टू अंडरस्टँड हें कित्याक जालें. तुज्या खंय तरी कांय चुकी खातीर किंवा कांय गोश्टी खातीर तूं ट्रॅप जालो ह्या सिच्युएशनान. सो खंय तें तूं रेक्टिफाय करूं शकता ऑन अ पर्सनल लेवल, ऑन अ प्रोफेशनल लेवल, ऑन अ फायनान्शियल लेवल. तूं खंय गोश्टी चेंज करूं शकता. आय हॅव सीन पीपल हॅव कम टू लायफ अगेन बॅक आउट ऑफ लॉट ऑफ ट्रॉमास. स्टील दे हॅव मूव्ड ऑन. आता आम्ही खूपदा पळयता न्ही, ऍक्सिडेंट जाले, पांय गेलो किंवा हात गेलो, बट दॅट पर्सन डीड नॉट गिव्ह अप इन लायफ. करेक्ट ऑर नॉट? सो खूप गरज असता की तुमची विल पॉवर असता न्ही, ती जर स्ट्रॉंग आसत, दॅट वॉट एवर एज यू आर, यू कॅन स्टील ब्रिंग बॅक युअर लायफ. राईट? सो हें खूप गरजेचें असता. पण तें एक कॉमन मॅन तुमकां समजोवंक शकना, म्हणून त्या प्रोफेशनलाक अप्रोच जावप आसता आनी प्रोफेशनल गायड करता की बाबा कॉन्स्टंट. आता म्हजे क्लायंट्स आसा थोडे जे सिवियर डिप्रेशनान आसा. आता थोडे क्लायंट्स आसा जे मायनर एंजायटी जाता, मायनर गोश्टी जाता, 2 सेशन्स घेता वता. थोडे क्लायंट्स आसता तांकां कॉन्स्टंट म्हजो सपोर्ट लागता. त्या गोश्टींनी हांव तांकां कॉन्स्टंट अवेलेबल रावता. आनी एक पॉइंट नंतर जेन्ना तांची मेंटल कॅपॅसिटी जाता की म्हजें हांव डिसिजन्स आतां घेवं शकता, देन हांव तांकां मागीर सोडटा. सो वेगळे वेगळे फेजीस असता. म्हणून जाता एक एकदां एका मनशाक अशे लायफान घडामोडी जाता की तो ट्रॅप जाता त्या सिच्युएशनान हातून. पण गिविंग अप एंड कमिटिंग सुसाईड इज नॉट द ऑप्शन. ओके. द ओनली ऑप्शन इज कन्सल्टिंग अ पर्सन हू कॅन गायड यू रायट. तशें. एक आमी आतां गोंयान रेशो पळयलो जाल्यार आमचे गोंयचेच भुरगे खुबशे सुसायड करतात एट व्हेरी यंग एज. ते कितेंशे रिजन आसूं शकता? इतके लेवल तेंची कितेंशी पावता आनी ते सुसायड करतात? सो सिंपल इज जेन्ना त्या मनशाची मेंटल कॅपॅसिटी गिव्ह अप करता. म्हणजे आमच्यान रेझिलियन्स पॉवर असता, जशे बॉडीची प्रतिकार शक्ती, इम्युनिटी असता, तशी मेंटल पॉवर असता की एक कसली गोष्ट रॉंग घडली आयुष्यान ती सहन करपाची कॅपॅसिटी कितली आसा. सो आजकालच्या यंगस्टर्सां ती रेझिलियन्स पॉवर खूप कमी आसा. आणि आजकाल मी अशें पळयलां की सादो आवयन फोन काडून घेतलो आनी ताप येयल्या म्हणून भुरग्यान वचून जीव दिल्लो आसा. दिस इज अकॉर्डिंग टू अ जनरल कॉमन मॅन, इट इज नॉट अ वर्स्ट थिंग टू हॅपन न्ही. बरोबर? आमचे ल्हान आसतना आमच्या आवपांनी कितलेदा खेळणी आमच्या हातांतल्यान काडून घेतलेल्यो आसा. सो ताजो अर्थ आमी जीव दिवचो न्ही. बरोबर? सो द प्रॉब्लेम इज दीस पीपल आर बिकम ओव्हर सेन्सिटिव्ह अँड दे कांट हँडल स्ट्रेस. दे कांट हँडल फेलियर्स इन लायफ. आनी त्या फेलियर्स हँडल जायना म्हणून मागीर सुसायडाचेर वतात. ओके. रिलेशनशीप आसा, बॉयफ्रेंड आसा, गर्लफ्रेंड आसा, वर्कआउट जायना किंवा नाणे ना म्हणे वन सायडेड आसा, जीव दिलो. यू नो, इट्स बिकॉज यू फील दॅट इज द ओनली सेंटर ऑफ युअर लायफ. आणि ताज्या व्यतिरिक्त कांयच येना. म्हणून हांव भुरग्यांक सगळ्यांक परत परत करियर करा, करियर करा. कित्याक सांगता? करियरान जे तुमकां एक मोटिवेशन मेळटा न्ही, की खंय तुमी घुस्पली, तुमकां एक गोल असलो न्ही लायफान, की तो गोल तुमकां मोटिवेशन दिता कितें तरी करपा खातीर. सो सुसायड देर इज नो स्पेसिफिक रिझन एज सच, म्हणजे ह्याच खातीर सुसायड जाता. प्रत्येकाचे कारण वेगळे असता. बट द मेन अंडरग्राउंड थिंग इज they don't have capacity to handle or they don't create that capacity.
दे आर इमोशनली वाल्नरेबल आणि म्हणून ती सुसायडाच्या लेवलाचेर पावतात.